नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम हवामान विभागाची माहिती आपल्याला मिळेल आणि तसेच राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील, ज्या काही GRनुसार जी काही माहिती असेल ती माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण बघू शकता की जो हवामान बदल होत आहे आणि सतत गेले काही दिवस जे अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह महाराष्ट्र राज्यात आणि राज्यालगतील शेजारील राज्यांमध्ये काही प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे पडत असून आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सोलापूरलगतील जो काही भाग आहे आणि बीड, नांदेडचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, बीड, नांदेड ह्या भागालगतील जे काही प्रमुख गावं असतील, शहरं असतील किंवा तालुके असतील, त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक पाऊस हा होऊ शकतो. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सोलापूरलगतील जो पंढरपूरचा, बार्शीचा आणि लोहाराचा भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलंच असेल की चडचणचा काही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो, विजापूरचा काही भाग आहे, जतचा काही भाग आहे, इस्लामपूरचा काही भाग आहे, वडोदचा काही भाग येऊ शकतो ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपण कोल्हापूरलगतील जो काही भाग आहे, निपाणीचा असेल, या भागामध्ये सुद्धा जामखंडीचा भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. मित्रांनो, तर आपण अशाच नवीन माहितीच्या साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो.